चला मॅच चालू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजीसाठी रुपेश चव्हाण. रुपेश पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण होते आहे. संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. वरळी ब्लास्टर या संघाकडून संकेत कानडे यांच्या बॅटमधून पहिली धाव आली होती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रुपेश चव्हाण यांचा आणि चांगला चेंडू होता त्या ठिकाणी, झेलबाद होऊ शकले, मात्र रोहन भोसले यांच्या पुढे चेंडू पडला, त्यामुळे थोडक्यात बचावले कपिल यादव. एकच धाव होत्या त्या ठिकाणी पहिला षटक चालू असताना. दुसरा चेंडू होता, चांगला चेंडू होता, रुपेश यांनी अचूक टप्प्यावरती हाताळला होता. रुपेश तिसरा चेंडू या षटकामधील, यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळून काढला आणि त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय. 4 धावा येतात कपिल यांच्या बॅटमधनं, धावसंख्या 5. पहिला चेंडू सुंदर होता, मात्र त्यानंतरचा चेंडू थोडीशी जागा भेटली आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उठवला त्या ठिकाणी कपिल यांनी. पहिलेच षटक चालू आहे, धावसंख्या 5 वरती स्थिरावली आहे. 3 चेंडू झाले आहेत. थोडासा संत गतीने सामना चालू आहे, मात्र दोन्ही संघांना हा विजय अनिवार्य आहे. वरळी किंग्स विरुद्ध वरळी ब्लास्टर. आणखीन एक तितका सुंदर फटका होता, पहिल्या चेंडूपेक्षा हा चांगला रिझल्ट होता आणि त्याच्यावरती कपिल यांच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत. पुन्हा एकदा 4ने संघाची धावसंख्या आहे ती पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या पहिलं षटक चालू असताना 9. दोन्ही संघांना सामना जिंकणे अनिवार्य आहे, तसेच दोन्ही संघ प्रयत्न करतायत. वरळी ब्लास्टर जास्तीत जास्त धावा कशा जमवता येतील याचा प्रयत्न असेल, कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत. कपिल यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. चौकाराची हॅट्रिक होईल का पाहूया. आणखीन एक चांगला चेंडू होता, मात्र कमबॅक करण्याचा चांगला इरादा रुपेश यांचा. अवंत स्वरूपाची एक धाव संघाच्या खात्यात ऍड होते. धावसंख्या 10 झाली आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता कपिल यांनी, मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू काही येऊ शकला नाही. एक अवांतर स्वरूपाची धाव मिळते वरळी ब्लास्टर या संघाला. धावसंख्या 10. कपिल कालच्या सामन्यामध्ये पाहायचं झालं तर संधी थोडीशी मिळाली नव्हती, आज मात्र संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण सामना सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. रुपेश चांगली गोलंदाजी करतात, मात्र बॅक टू बॅक 2 चौकार सुद्धा त्यांच्या चेंडूवरती आल्या. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. थर्डमॅन जयशन त्या ठिकाणी हलकेसे ग्लान्स केलाय आणि एक धाव मात्र अकरा. संकेत येतात स्ट्राईकला, धाव संख्या 11 झाली आहे. संकेत यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलाय, पाहूया झेल बांधण्याची संधी आणि वैभव पानवलकर झेल खाली. संकेत कानडे त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तो मोह काही आवरू शकले नव्हते आणि सुंदर झेल त्या ठिकाणी वैभव पानवलकर यांनी पकडलाय. पहिला गडी त्या ठिकाणी 11 वरती बाद होतोय. संकेत कानडे त्या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परत आहेत.
पॉवर प्लेचं पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वरळी ब्लास्टर या संघाची धाव संख्या झाली ती 11. नवीन फलंदाज त्या ठिकाणी आले आहेत नितेश वाघदरे, तर गोलंदाजीसाठी स्वतः संघनायक तसेच संघमालक साजन पाटील. पहिलं षटक त्या ठिकाणी समाप्त झाले आहेत. संकेत कानडे या पहिल्या षटकामध्ये बाद झाले. पॉवर प्ले होता, त्या पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसला. साजन सर यांना एक खुशखबर आहे, जर कपिलची विकेट घेतली तर सिद्धेश गावंड यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आलं आहे. मॅचला या ठिकाणी सुरुवात करा. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा आणि एक गडी सुद्धा बाद झालाय. कपिल आणि नितेश वाघदरे यांच्यावरती संघाची दारोमदार असेल तेवढा सामना सुद्धा महत्वाचा आहे. यावेळेला फुलटॉस, मात्र त्या ठिकाणी फुलटॉसचा काहीसा फायदा नाही आणि तो अवंत स्वरूपाची एक वाईटची धाव मिळते. धावसंख्या 12. कपिल यांचं मैदानावर टिकणं अनिवार्य असेल. चांगला चेंडू. कपिल यांना मात्र पहिला चेंडू जरूर वाईट होता, मात्र त्यानंतरचा चेंडू पाहायचा झाला तर कपिल यांना संभ्रमात पडणारा एक चांगला चेंडू हाताळला होता साजन पाटील यांनी. पुन्हा एकदा कपिल यांनी फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आदित्य मयेकर कॅच पकडतायत आणि त्या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे सिद्धेश गावंड यांच्याकडनं. फसवा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसला आणि आपल्या जाळ्यामध्ये मोठा मासा गळायला लागलाय साजिल पाटील यांच्या. दुसरा गडी त्या ठिकाणी बाद होतोय. शिवम मिश्रा नवीन फलंदाज, चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी साजन यांची. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू जरूर वाईड होता, त्यानंतर पाहायचं झालं तर कपिल यादव यांची विकेट मिळवली आणि तितका सुंदर झेल आदित्य मयेकर यांनी पकडलाय. नवीन फलंदाज शिवम मिश्रा. यावेळेला मागच्या चेंडूवर जरूर विकेट गेला होता, मात्र या चेंडूवरती थोडासा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवला तो शिवम मिश्रा यांनी. षटकार येतोय शिवमच्या बॅट मधनं. धावसंख्या झाली 18. आणखीन एक बॅक टू बॅक दुसराही षटकार, मात्र जो गडी बाद झाला होता त्याचा काहीच इम्पॅक्ट पडू शकला नव्हता आणि प्रभाव पाडू दिला नाही. आणि त्या ठिकाणी आणखीन एक षटकार येतोय, बॅक टू बॅक दुसराही षटकार. धावसंख्या झाली 24. चांगली फटकेबाजी. 2 गडी ऑलरेडी त्या ठिकाणी बाद झालेत, मात्र आता प्रयत्न करावे लागतील. चांगलं टार्गेट सेट करण्याच्या उद्देशाने फलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये. शिवम मिश्रा तर दुसऱ्या बाजूला नितेश वाघदरे यांना. हॅट्रिक 6 येईल का पगू? हॅट्रिक चेंडू, हॅट्रिकचा 6 मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तितकंच चांगलं कमबॅक त्या ठिकाणी केलंय साजिल पाटील यांनी. धावसंख्या 24 वरती स्थिरवले. बॅक टू बॅक 2 6 आल्यानंतर चांगला कमबॅक करणारा हा चेंडू होता. हाही चेंडू चांगला होता मागच्या चेंडूच्या तुलनेत आणि 2 षटकं त्या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या
2 षटकं या ठिकाणी समाप्त झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24. मागचं षटक चांगलं राहिलंय. सन्माननीय साजन पाटील सर यांचा एक विकेट सुद्धा मिळाले. 2 षटकार आले. त्यानंतर पाहायचं झालं तर 2 निर्धार सुद्धा चेंडू टाकले. 24 धावा. 24. तेराला 13. हो. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी 3ऱ्या षटकाचा वापर केलाय. आदित्य मयेकर. स्ट्राईकला नितेश वागदरे. 3रं षटक या ठिकाणी चालू होत आहे. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र त्या ठिकाणी बॅटची एज लागून थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 1 धाव मिळते संघाला. वरळी ब्लास्टर या 25 धावा झाल्यात. पटकेबाजी करावी लागेल. चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना फलंदाजी चांगल्या पद्धतीची करावी लागेल. एका बाजूला शिवम ज्यांनी ऑलरेडी 2 षटकार घेतलेत. 3रं षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या फक्त झाले 25. आदित्य मयेकर. स्ट्राईकला शिवम. यावेळेला आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेने खेळलाय आणि त्या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये संयम सुटला वैभव पानवलकर यांचा आणि या चेंडूवरती 4 धावा येतात शिवम यांच्या. धावसंख्या 4 ने पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते 29 धावा. प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत. एका बाजूला शिवम प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला नितेश वागदरे हे सुद्धा प्रयत्न करतायत. प्रत्येक धाव महत्वाची आणि मोलाची आहे. याचं गांभीर्य माझं त्या ठिकाणी माहिती आहे दोन्ही फलंदाजांना. यावेळेला चांगला चेंडू होता. फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तर मिळाली. मागच्या चेंडूवर जरूर चौकार आला होता. त्यानंतर पाहिजे झालं तर कमबॅक केलाय तो आदित्य मयेकर यांनी. 3रं षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या झाली 30. आदित्य. नितेश वागदरे यांना प्रयत्न करावे लागतील. लांबचे फटके खेळण्यामध्ये माहीर आहेत मात्र आज तो कारनामा करावा लागेल आणि यावेळेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकला आणि त्या ठिकाणी झेल सोडलाय. मोठा मासा गळाला लावला होता त्या ठिकाणी मात्र झेल सोडलाय. हा झेल खूप महागात पडू शकतो कारण चांगल्या फलंदाजाचा या ठिकाणी झेल सोडलाय. आदित्य मयेकर यांनी संधी तर निर्माण केली होती मात्र त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही आणि त्याचा फायदा या ठिकाणी वरळी ब्लास्टरला मिळेल. आदित्य. शिवमसाठी यावेळेला आणखीन एक त्या ठिकाणी संधी तर निर्माण केली आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेलबाद झाले त्या ठिकाणी आणि आदित्य मयेकर यांनी मागच्या चेंडूवर जरूर झेल सुटला होता नितेश वागदरे यांचा मात्र तदनंतर पाहायचं झालं तर शिवम यांना बाद केलाय. DRS वापरला जातो त्या ठिकाणी थ्रो ऍक्शन साठी. तिसरे पंच असतील ते त्यांना विनंती आहे की आपण DRS चेक करायचं आहे. यानंतर जो सामना होईल वरळी वॉरियर्स आणि वरळी टायगर दोन्ही संघांचा संघनायकांनी टॉस साठी यायचा आहे. आपला इनिंग ब्रेक साठी टॉस होईल. DRS ची त्या ठिकाणी मागणी केली आहे. वरळी टायगर आणि वरळी वॉरियर्स आपण संघनायक रेडी जायचं आहे. सर फेअर डिलिव्हरी आहे.
वरळी वॉरियर्स आणि वरळी टायगर संघनायक आपण टॉससाठी रेडी व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल आणि त्या ठिकाणी बाद होत आहेत शिवम मिश्रा. पाच चेंडू झाले षटकामधील धावसंख्या फक्त झाली ती 31. नवीन फलंदाज त्या ठिकाणी राहुल मोरे येत आहेत. थोडासा सामना त्या ठिकाणी फसला आहे, मात्र फसलेल्या सामन्यामधून सुद्धा प्रयत्न करावे लागतील. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. तिसरं षटक चालू आहे, धावसंख्या फक्त झाली 31. राहुल मोरे सुद्धा त्यांच्याकडे चांगली क्षमता आहेत, लांबच लांबवरचे फटके मारण्यासाठी जाणले जातात. आज मात्र ते प्रयत्न करावे लागतील. शेवटचा चेंडू या षटकामधील बाकी आहे. आदित्य मयेकर एक चौका जरूर झाला, मात्र त्यानंतर ते सर्व चेंडू आहेत ते चांगल्या टप्प्यावर ते हाताळले आहेत. शेवटचा चेंडू फुलटॉस होता, समोरच्या दिशेने खेळून तर काढलाय. एक धाव. 3 षटकं त्या ठिकाणी समाप्त झाली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल वरळी ब्लास्टरच्या दोन्ही खेळाडूंना आणि दोघांकडे सुद्धा ती क्षमता आहे. एका बाजूला राहुल मोरे आणि दुसऱ्या बाजूला नितेश वागदरे. 3 षटकं समाप्त झाले आहेत, धावसंख्या झाली 32. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजय येत आहेत. अंडर 19चा खेळाडूचा वापर केला जातोय. राहुल चांगला चेंडू होता, त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि एकच धाव मिळते. गतवर्षी वरळी प्रीमियर लीग पर्व 5वं झालं होतं, त्या 5व्या पर्वामधील उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्याची निवड झाली होती तोच खेळाडू आता त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या झाली ती 33. चौथं षटक या ठिकाणी चालू आहे. चांगलं त्या ठिकाणी गोलंदाजीवरती पकड मिळवली आहे ती वरळी किंग्स या खेळाडूंनी. अजय यावेळेला आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र त्या ठिकाणी सोडला जातोय. एक धाव मिळते आहे. थोडासा संत गतीने सामना चाललाय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय तो वरळी ब्लास्टरच्या खेळाडूंना. सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी केली आदित्य मयेकर, साजन पाटील आणि रुपेश चव्हाण यांनी. जे फलंदाजी करणारे प्लेयर आहेत जे पडद्याच्या मागे बसायचं, आपण थोडंसं मंडळाला सहकार्य करा. कोणताही निर्णय देताना थोडासा व्यत्यय येऊ शकतो याची नोंद घ्या. चौथं षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या 34 झाली आहे. आणखीन एक त्या ठिकाणी चांगला चेंडू होता. अजय कालच्या दिवसामध्ये थोडंसं मागडं षटक राहिलं होतं, मात्र आजच्या दिवसामध्ये चांगले प्रयत्न करतायत. चौथं षटक या ठिकाणी चालू आहे. चौथं षटक चालू असताना धावसंख्या फक्त 34 झाली आहे. मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा. अजय आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी समोरच्या दिशेने राहुल मोरे यांच्या बॅटमधनं फक्त मोठे फटके मारण्यापासून थोडंसं वंचित राहिले दोन्ही फलंदाज. 35 धावा झाल्या आहेत. नितेश वागदरे आणि राहुल यांना प्रयत्न करावे लागतील. जास्तीत जास्त धावा कशा जमवता येतील याकडे त्यांना प्रयत्न करावे लागेल.
4 चेंडू झाले आहेत. आणखीन एक त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि नितेश वागडरे यांच्या बॅटमनचा षटकार येतोय. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि त्या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत वरील ब्लास्टर या संघाला. 41 धावा झाल्या आहेत. चौथ्या षटकातील 5वा चेंडू होता आणि त्या 5व्या चेंडूवरती मोठा फटका आला नितेश वागदरे यांच्या बॅटमधनं आणि त्याचा फायदा मिळतोय वरील ब्लास्टर या संघाच्या सर्व खेळाडूंनाच. 41 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकामधील बाकी आहे. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेने तर खेळला आहे आणि बाद चांगला झेल त्या ठिकाणी समोरच्या दिशेने. मागच्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता मात्र त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्यांनी चांगलं उत्तर दिलं आहे आणि नितेश वागदरे त्या ठिकाणी झेलबाद होत आहेत. 4 षटकं त्या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. झालाय. 41 धावा झाल्या आहेत. 4 षटकं समाप्त झाले आहेत. ओमप्रकाश शेवटचं षटक त्या ठिकाणी आदित्य मयेकर यांच्याकडे दिलंय. मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आदित्य मयेकर यांनी. राहुल शेवटचे 6 चेंडू आहेत. जास्तीत जास्त एकाला जास्त धावा करायचे आहेत आणि एका गोलंदाजाला जास्त धावा करण्यापासून समोरच्या फलंदाजाला वंचित ठेवायचं आहे. आदित्य आणि फुलटॉस पद्धती चेंडू होता त्या ठिकाणी आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण प्रयत्न तर करतात मात्र त्या प्रयत्नांना राहुल मोरे थोडेसे मागे हटतायत. प्रयत्नांना यश येत नाहीत. नवीन त्या ठिकाणी फलंदाज आले आहेत ओमप्रकाश. 42 धावा झाल्या आहेत. अजूनही उर्वरित या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदित्य चांगला चेंडू त्या ठिकाणी चांगली कमबॅक त्या ठिकाणी. मागच्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत आदित्य मयेकर. चांगला त्या ठिकाणी प्रयत्न. आदित्य पुन्हा एकदा. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळलाय. किती धावा मिळतील आणि त्या ठिकाणी आणखीन एक विकेट घेतला आदित्य मयेकर यांनी. मोठा फटका जरूर आला होता मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर झेल पकडलाय अजय यांनी. वरळी वॉरियर्स आणि वरळी टायगर संघांना एक टॉस साठी यायचं आहे. वरळी वॉरियर्स आणि वरळी टायगर. अभिषेक पाल बॉल. 42 धावा झाल्यात. चांगल्या त्या ठिकाणी चेंडू होता. मोठा फटका जरूर मारला होता मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज त्या ठिकाणी अभिषेक पाल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक चांगला चेंडू. सुंदर गोलंदाजी करतात आदित्य मयेकर. मागच्या सामन्यामध्ये त्यांना संधी मिळाली नव्हती. या सामन्यामध्ये संधी मिळाली. त्या संधीचं त्या ठिकाणी सोनं करताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव दिले. शेवटचं हाणामारीचं षटक होतं मात्र समोरच्या फलंदाजांना हाणामारी करूच दिली नाही आहे. एवढी सुंदर चांगली आणि गोलंदाजी करतायत. आणखीन एक त्या ठिकाणी विकेट मिळवत आहेत. सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये मात्र चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आदित्य मयेकर करतायत. समोरच्या संघाला मोठे फटके मारण्यापासून वंचित तर ठेवले आणि बॅक टू बॅक विकेट सुद्धा मिळवत आहेत. शुभम पाटील येत आहेत आणि नक्की शुभमसाठी एक डायलॉग होईल. तो आलाय, तो खेळणार आहे आणि त्याला पाहिलं जात आहे. शुभम पाटील
शेवटचा चेंडू का होईना शुभम पाटील यांच्यासाठी फलंदाजीचा संधी मिळाली आहे. पाहूया तो षटकार मारतोय का. तो आलाय, तो खेळलाय, मात्र त्याने हवेत मारलाय आणि तो जेलबाद झालाय. पाच षटक त्या ठिकाणी समाप्त झाले आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आदित्य मयेकरने फक्त एक धाव दिली आहे आणि 3 गडी सुद्धा बाद केले आहेत आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 43 धावांची आवश्यकता आहे. वरळी वॉरियर्स आणि वरळी टायगर टॉससाठी या. तर वरळी स्पोर्ट क्लबचे ट्रस्टी सन्माननीय संदीपजी सरमळकर साहेब यांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. वरळी वॉरियर कर्णधार आणि वरळी टायगर्स कर्णधार. सन्माननीय संदीप सरमळकर यांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. वरळी टायगर कर्णधार आणि वरळी वॉरियर्स कर्णधार. सन्मान्य संदीपजी सरमळकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. वरळी ब्लास्टर आपलं क्षेत्ररक्षण लावा आणि वरळी किंग्स आपली सलामीची जोडी मैदानात पाठवा. तसेच सन्मान्य संदीपजी सरमळकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एका बाजूला वरळी वॉरियर्स, एका बाजूला वरळी टायगर. कोण बोलतोय? आशिष जयस्वाल यांचा कॉल असेल. टॉस विन वरळी वॉरियर्स जिंकलाय. तर आशीष, आपने टॉस हारा है, क्या आपने क्या सामने वाले जो आपको डिसीजन वो आपको ये करना पड़ेगा. आपका क्या सीन है? कल आप एक मैच जीत हारे हैं, अभी क्या आपका इंटेंशन रहेगा? कुछ नहीं, अच्छा करने की कोशिश करेंगे थोड़ा, और कुछ नहीं. ओके, ऑल द बेस्ट आशिष. और आणि संदेशला विनंती असेल की काल आपण पहिला सामना हारला आहे, आज काय तुमचा काय स्ट्रॅटेजी असेल आणि कशी रणनीती असेल? पहिला सामना समोर तर तगडं आव्हान आहे, आशिष सारखा बलाढ्य फलंदाज आहे. काय तुमचा स्ट्रॅटेजी असेल आणि काय माइंडसेट असेल? काय स्ट्रॅटेजी वगैरे मी काही केलेली नाही आहे. समोर बलाढ्य संघ तर आहे, फक्त मी माझ्या प्लेयर्सला पण सांगितलं की फक्त जोशमध्ये आणि होशमध्ये खेळायचं आहे. कोणी असू दे समोर, आशिष असू दे किंवा अजून कोणी असू दे, फक्त हा क्रिकेट आहे. आशिष तर गॉड आहे, पण काय क्रिकेट आहे शेवटी. जर त्याची विकेट आम्हाला लवकरात लवकर भेटली तर काही कलाटणी होऊ शकते मॅचसाठी. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आणि आमचं सन्मान्य संदीप सरमळकर साहेब यांनी आपण आपला अमूल्य वेळ दिलात, यासाठी आपले सुद्धा आम्ही सतीश आभारी आहोत. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. मॅचला सुरुवात होते. प्रथम फलंदाजी करताना
स्ट्राईकला वैभव पानवलकर तर नॉन स्ट्राईकला सिद्धार्थ सिंग. गोलंदाजीसाठी कपिल यादव. 42 धावा झाल्यात, 43 करायचे आहेत. मात्र छोट्या टार्गेटमध्ये सुद्धा मॅच रंगू शकते, पाहावं लागेल. कपिल पहिला चेंडू कपिल यांचा. चांगला चेंडू, मोठा फटका, पॉवर प्लेचा षटक भेदण्याचा एक मनसुबा होता, तो मात्र पत्त्याला पडताना दिसत नाही आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. पहिला चेंडू चांगला होता. मागच्या इनिंगमध्ये थोडीशी फलंदाजी ढासळली होती. प्रयत्न आता करता येतात. 42 झाल्या, 43 करायचे आहेत. पहिला चेंडू निर्धाव. फुलटॉस आणि या फुलटॉसवर किती धावा येतील? षटकार. षटकार येतोय. फुलटॉस होता, फुलटॉस करून बसले आणि त्या ठिकाणी चांगला फटका वैभव पानवलकर यांच्या बॅटमधनं षटकाराने खातं खोललं जात आहे. यानंतर सुद्धा एक चांगला सामना रंगताना पाहायला मिळेल आपल्याला. वरळी ब्लास्टर, वरळी वॉरियर्स आणि वरळी टायगर. षटकार वैभव यांच्या बॅटमधनं. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता, मात्र कपिल यांचा सुंदर चेंडू त्या ठिकाणी. वैभव पानवलकर सुद्धा चांगले फलंदाज आहेत, तितकेच चांगले गोलंदाज सुद्धा समोर आहेत. कपिल यादव. थोडंसं टार्गेट छोटं आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे वरळी किंगच्या गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी. आणखी एक चांगला चेंडू होता. वैभव पानवलकर मोठा फटका मारत होते, मात्र कपिल सुद्धा चांगले गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली ती 7. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे ते जिंकण्यासाठी. सिद्धार्थ सिंग फलंदाजीसाठी आले आहेत. सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. वैभव पानवलकर यांच्या बॅटमध्ये एक जरूर चौक षटकार आला, त्यानंतर तितके सुंदर चेंडू सुद्धा हाताळले कपिल यांनी. आणि आता स्ट्राईकला सिद्धार्थ सिंग. पाचवा चेंडू षटकामधील. यावेळेला समोरच्या दिशेने स्लॉट मध्ये होता आणि प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. चांगला त्या ठिकाणी फटका सिद्धार्थ सिंग यांच्या बॅटमधनं आलाय आणि सीमारेषेच्या बाहेर आमचे मित्र जितेंद्र पाटील यांनी झेल पकडलाय. पाचवा चेंडू होता, सुंदर फटका त्या ठिकाणी सिद्धार्थ सिंग यांच्या बॅटमधनं आलाय आणि या 6 धावा मिळतात वरळी किंग्स या संघाला. धावसंख्या 12. शेवटचा चेंडू या षटकामधील बाकी आहे. 13 धावा झाल्यात. आणखीन एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फाईन लेगच्या क्षेत्र त्या ठिकाणी निवडलंय आणि या चेंडूवरती सुद्धा 4 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनगडी बाद 17. हो, या सामन्यासाठी मुलाचं सहकार्य केलं असलेले माननीय आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट साजन सर, तसेच महेश सावंत आमदार, युवा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तसेच संजयजी भगत, विशाल गुप्ता, हेमांगी वरळीकर, कैलास पाटील, सत्यवान पाटील, विशाल म्हात्रे, नितेश वागदरे, सचिन तोडणकर, सचिन पाटील, सौरभ जाधव, रुपेश भाटकर, दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलाय. एक
फेवरेट खेळाडू मैदानामधील शुभम पाटील. पहिले षटक त्या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. नवीन गोलंदाज त्या ठिकाणी दुसऱ्या षटके आणला गेला आहे. शुभम पाटील मैदानामधील एक लोकप्रिय खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. चांगला चेंडू होता शुभम पाटील यांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता वैभव पानवलकर यांचा. मात्र शुभम पाटील सुद्धा जेवढे सर्व खेळाडूंचे लोकप्रिय खेळाडू आहेत तितकेच त्यांची गोलंदाजी सुद्धा लोकप्रिय आहे. सतराच धावा झाल्या आहेत. शुभम पाटील यांचा पुढचा चेंडू या षटकामधील आणि या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. लोकप्रियता कमी होऊ देणार नाही म्हणून माझं नाव शुभम पाटील आहे. त्या ठिकाणी वैभव पानवलकर यांना बाद केलाय. गोलंदाजीमध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं कुठेतरी सोनं करताना पाहायला मिळतोय. वैभव पानवलकर तरुण षटकाराला होता मात्र तो मैदानामध्ये आला आणि त्या ठिकाणी त्या वैभव पानवलकर यांना सुद्धा बाद केले आहेत. वैभव पानवलकर बाद झाल्यानंतर ज्या खेळाडूची पुन्हा एकदा लोकप्रियता आहे जो सर्व खेळाडूंच्या आणि रसिकांच्या गळ्यातील ताईत आहे रोहन भोसले येतोय मैदानामध्ये. रोहन यांच्यासाठी एक खुशखबर आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर खेचले तर सिद्धेश गावण यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहन आणि शुभम हे मात्र बॅटल पाहण्यासारखं असेल. रोहन सुद्धा चांगले फलंदाज आहेत आणि शुभम पाटील सुद्धा चांगले गोलंदाज आहे. एक बघण्यासारखं बॅटल असेल दोघांच्याही दरम्यान. 2 चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू निर्धाव येईल का की रोहन भोसले त्याच्यावरती प्रति हल्ला चढवतील हे पाहावं लागेल. शुभम आणि त्या ठिकाणी फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा येत आहेत रोहन यांच्या बॅटमधनं. धावसंख्या 21. शुभम पाटील जरूर एक विकेट मिळवली होती मात्र त्यानंतरचा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि रोहन भोसले यांनी त्यावरती चौकार घेतलाय. यावेळेला रोहन भोसले यांच्या बॅटमधनं येतोय एक उत्तुंग आणि नेत्रदीपक फटका. सीमारेषेच्या बाहेर त्या ठिकाणी चेंडू ढाळलाय. षटकार येतोय रोहन यांच्या बॅटमधनं. सामना त्या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. वरळी किंग्स या संघ कालचा सामना झाला तर थोडासा त्यांच्या बाजूने झुकला नव्हता मात्र आज मात्र स्पर्धेमधील आव्हान जिवंत ठेवायचं होतं. तसाच काहीसा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश सुद्धा आलंय. शुभम यांच्यावरती हल्ला चढवलाय रोहन यांनी. आणखीन एक चांगला चेंडू. मागचा चेंडू जरूर षटकाराला. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती शुभम पाटील यांनी उत्तर दिलंय. नाही निर्धाव चेंडू त्या ठिकाणी टाकण्यात यशस्वी होते. गोलंदाज शुभम पाटील. यस अवंत शुभाची एक धाव त्या ठिकाणी. शुभम यांना चेंडूची थोडीशी दिशा चुकली. नियंत्रण चुकलं. कंट्रोल नव्हता या चेंडूवरती. एक अवंत शुभाची धाव येते. धावसंख्या होते 28. 28 धावा झाल्या आहेत. शुभम यावेळेला आणखीन एक चांगला फटका रोहन भोसले यांच्या बॅटमधनं आलाय. षटकार येतोय. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी. या षटकामध्ये एक विकेट जरूर आला मात्र 2 षटकार सुद्धा आले रोहन यांच्या बॅटमधनं. धावसंख्या 6 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते 34.
अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. जसा हा सामना संपेल तसा पुढचा जो ज्या संघांचा सामना असेल त्यांनी त्वरित मैदानावर ताबा घ्यायचा आहे. वरळी वॉरियर्स आणि वरळी टायगर. कृपया मात्र क्रिकेटप्रती खूप प्रेम आहे आणि आपल्या संघाची एक गांभीर्य लक्षात घेता स्वतः संघनायक मैदानातील प्लेयरला पाणी घेऊन येतात. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. भावेश दोन षटकं समाप्त झाली. धावसंख्या 34 झाली आहे. भावेश टक्कर येत आहेत. गोलंदाज 18 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने त्या ठिकाणी वाटचाल करतायत वरळी किंग्सचे खेळाडू. सिद्धार्थ सिंग जे सलामीला आले होते. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने एक हलकीशी कट लागली होती. त्यावरती एक धाव येते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत होता मात्र प्रयत्नांना यश त्या ठिकाणी आलं नाही आहे. पस्तीस धावा झाल्या आहेत. अजूनही 17 चेंडू आणि 8ची गरज. भावेश यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सक्सेसफुल सुद्धा झाला आहे. 4 धावा रोहन यांच्या बॅटमधनं. 2 षटकार आणि 2 चौकार दिशी खेळतायत. धावसंख्या 4 ने पुढे जाताना दिसते. थोडासा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी कमालीची राहिली होती तितकीच फलंदाजी सुद्धा चांगली करतायत रोहन आणि सिद्धार्थ सिंग. 39 धावा झाल्या आहेत आणि हा विजयी चौकार येतोय रोहन यांच्या बॅटमधनं. वेल प्लेड वरळी किंग्स आणि वरळी ब्लास्टर. आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात आलं आहे. तर पुढील वर्षासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण या स्पर्धेमध्ये या वरळी प्रीमियर लीग मध्ये आपला सहभाग नोंदवला त्यासाठी आपले सुद्धा विशेष आभार. आता जो सामना झाला त्या सामन्यामध्ये त्यांनी 2 षटकं हाताळली आणि चांगली गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय आदित्य मयेकर.